म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. मुलांच्या दंडाळातून सुटण्यासाठी आत्मानुभव असलेल्या सत्पुरुषाची सेवा करण्याचे कष्ट घ्यावे. त्याच्या सहवासात राहून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. आत्मस्वरूपाचा अनुभव होण्यासाठी सद्गुरूकडून दिव्य दृष्टी मिळवावी. पण अज्ञानातून आलेला अहंकार आड येतो. त्यामुळे हे मना आत्मस्वरूपाचा अक्षय ठेवा लागत नाही. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. माणसाच्या मनातला संशय जात नाही. त्यामुळे तो परमात्मा काय आहे हे समजून घेत नाही. मी माझ्या तर्कबुद्धीच्या जोरावर तो मिळवेल हा त्यांचा अहंपणा असतो. तो नेहमीच आड येतो. हा अहंकार जात नाही तोपर्यंत त्याला परमात्म्याचे ज्ञान होत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भले चुकले हित ते हा कळेना. परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. अज्ञानामुळे माणसाच्या खऱ्या कोठेतील फरक ध्यानात येत नाही. या भ्रमामुळे त्याचे हित कशात आहे हे ते कळत नाही. सोन्याच्या नाण्याची परीक्षा न करता ते घेतले आणि बाजारात ते कुठे सिद्ध झाले तर आपली फसगत होते. तसेच फसगत आपल्या कल्याणाचे काय हे न समजल्याने होते. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. आपल्या जीवनाचे व जगाचे सत्यस्वरूप शोधावे. मनात खोलवर जाऊन सत्याचा शोध घ्यावा. असे अंतर्मुख होऊन शोध घेता घेता ईश्वर दर्शन होते. त्या परब्रह्माचा अनुभव झाला की अज्ञान आणि चुकीच्या कल्पना आपोआप नाहीशा होतात. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. भोग उपभोगाच्या विषय वासनांच्या सतत चिंतनामुळे अज्ञान आणि अहंकार बरोबर घेऊनच जीव जन्माला येत असतो. विवेकपूर्ण विचाराने आत्मस्वरूपाच्या निधीत ध्यासाने त्याने मनाला लीन करावे. एकदा आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले की जन्माचा संबंध राहत नाही. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे. डोळ्यांना दिसणारे आणि इंद्रियांना जाणवणारे दृश्य जग अनंत काळ टिकणारे नाही. आकाराला येते ते नाश पावते. प्रलय काळात तर ते सर्व दिसणारे जग नष्ट होणार आहे. इथे काहीही राहणार नाही. म्हणून हे मना निराकार आणि शाश्वत अशा परब्रह्माचा शोध घे. तुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी
म्हणे ते कळेना तया एक रूपासी दुजे न साहे मना संत आनंत शोधून पाहे. पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या वस्तू फुटतात, तुटतात, चढतात, पण सर्वत्र सर्वव्यापी असणारी एकच एक अशी सद्वस्तू मात्र नित्य कायम असते. एकच एक असल्यामुळे दुसरे तिला काही खपत नाही. पण आपल्या अभिमानामुळे हे मना आपल्याला ते समजत नाही. म्हणून तू अनंत अद्वितीय परब्रह्माचा शोध घे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीणली वेद वाचा विवेके तदाकार हो निराहे मना संत आनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ. परब्रह्म निराकार आहे. ते ब्रह्मादी देवांचा आधार आहे. त्या निर्गुण निराकार परब्रह्माचेच अधिष्ठान सर्व विश्वाला आहे. परब्रह्माचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. सारासार विवेकाने त्या परब्रह्माशी एकरूप हो. हे मना त्यासाठी त्या अनंत परब्रह्माच्या चिंतनातून शोध घे. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे जगी पाहता ज्ञानचक्षीन रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंत शोधून पाहे. परब्रह्म आपल्या नेहमीच्या डोळ्याला दिसत नाही, पण ज्ञानाच्या डोळ्यांनी मात्र ते निश्चितच येते. पण ते पाहणे मात्र इतके निराळे होते की पाहणेच हरपून जाते. मना त्याच्याशी अनन्यता साधून ते अनुभवून घे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही म्हणे दास विश्वासता मुक्तीला हे मना संत आनंत शोधून पाहे. परब्रह्म ना पिवळे ना पांढरे, ते ना काळे ना निळे. परब्रह्माला रंग नाही, रूप नाही, आकारही नाही. ते व्यक्त नाही, अदृश्य पण नाही. संत सद्गुरूंच्या उपदेशावर श्रद्धा ठेवून साधना केल्यास त्या परब्रह्माचे दर्शन होऊन मुक्ती लाभते. हे मना तू अशा शाश्वत परब्रह्माचा शोध घे. खरे शोधिता शोधिता शोधता हे मना बोधिता बोधिता बोधता हे परी सर्वही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे. बाह्य जगातील सत्य इंद्रियाद्वारे निरीक्षण करून शोधता येते, पण नित्य असलेले सत्यज्ञान जे परब्रह्म त्याचा शोध अंतर्मुख होऊन त्याच्या सतत चिंतनाने लागतो. त्यासाठी परमेश्वराकडे मन वळवावे लागते. मना हे सर्व संतांच्या प्रेमळ सहवासानेच साध्य होते. बहुता परी कुठरी तत्व झाडा परी पाहिजे अंतरी तो निवाडा मना सारसाचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे. मोठ्या कुशलतेने नाना प्रकारे तत्वांचे विवरण केले तरी अखेर आपल्या बुद्धीनेच त्याचा निर्णय घेतला पाहिजे. हे मना सर्व तत्वज्ञानाचे सारतत्व काही वेगळेच आहे. ते सारतत्व म्हणजेच समर्थ जिला सद्वस्तू म्हणतात तेच. ती सर्वांमध्ये एकच आहे.
आणि सर्वात श्रेष्ठही आहे. नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने समाधान काही नभे तान माने नभे योग यागे नभे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. शरीरशास्त्र, तत्वज्ञान, संगीतासारख्या कला, अष्टांग योग, यज्ञयाग, सुखोपभोगाचा त्याग यांच्या अभ्यासाने सुद्धा जे समाधान मिळत नाही ते समाधान संत सत्पुरुषांच्या संगतीत पूर्णपणे प्राप्त होते. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. जय जय रघुवीर समर्थ. अहम ब्रह्मास्मि तत्वमसि इत्यादी वेदातील महावाक्ये, विश्वाची मूळ तत्वे, पंचमहाभूतांची मिश्रणे या सर्वांचे ज्ञान संत सद्गुरूंच्या कडून समजून घ्यावे. जशी द्वितीयेच्या चंद्राची कोर फांदी किंवा एखाद्या पानाची खूण दाखवून सांगतात, तसे संतांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्रचितीतून ते आपल्याला परब्रह्माची खुणेने जाणीव करून देतात. चंद्र दिसला की ती खुणेची गरज पडत नाही.